रुपेश पण बसा. अच्छा होय, नमस्कार. काय हो, कुठे गेली आमची लाडकी बहीण? आपण फार उशीर आलो. ती म्हणजे कुठे बाहेर गेलीस काय? नाही हो, ती आता कधीच परत येणार नाही. सर्वांना सोडून फार दूर गेली ती. आता या जगात काहीच. म्हणजे नंदा आजारी होती काय? नाही, आजारी होती. तिचा खून झाला. काय काय सांगतात का? माझ्या नंदाचा खून कोणी केला? तिच्या नवऱ्यानं निलावलं. वेड्याच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला. आपण कुठे परागंधा झाला पुन्हा ठाऊक. हो, पण तिला मारून काय मिळालं त्या वेळाला? माझ्या एकुलता एक गरीब निष्पाप बहिणीचा बळी काय म्हणून घेतला तिने? बोलत आहे. गेल्या महिन्यात मोहिनी प्रसूत झाली, मोठा झाला आणि त्या चक्कीचा निराच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि चिडून त्याने मोहिनीचा गळा दाबला. जवळजवळ वर्षापूर्वी इथेच भेटली होती माझी बहीण मला. लहानपणापासून खूप त्रास सहन केलीस ती. लग्न झालं तिचा, पण नवरा मिळाला तो पण वेडा. तरी सुद्धा तिच्या बरोबर ती संसार करत होती, दुःख झेलून राहत होती. शेवटी तिचा शेवट तुझा असाच झाला. बरं, तो मुलगा कुठे आहे? तो सुद्धा आजारी आहे. ताप आहे त्याच्या अंगात. औषध वगैरे दिलेस का नाही? सकाळी डॉक्टर आणलं होतं मी. त्याने तपासला, औषध दिलं. औषध भरवलं मी त्याला 2 वेळा, पण अजून ताप उतरत नाही. त्याची काळजी घ्या. मी येईल परत 4-8 दिवसांनी त्याची चौकशी करायला. बहिणीला भेटायला आलो, पण माझी बहीणच राहिली नाही या जगात. या अभागी भावाला एकटा सोडून गेली ती तिच्या अंतिम प्रवासाला. आता फक्त शिल्लक राहिला त्याचे कडू गोड आठवणी. नंदा, मला क्षमा कर नंदा.